न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूया राजकीय बातम्या। मराठवाड्यात अल्पवयीन मुलींना फसवणारी टोळी कार्यरत, लहान मुलींना प्रेमात पाडून संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना। अंजली दमानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे चौकशीची मागणी। जी कला केंद्र चालतात ते कला केंद्र नसून एक अतिशय मोठं असं प्रॉस्टिट्यूशनचं रॅकेट आहे, त्यावर मी त्यांना पूर्ण चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे। मुंबईतील पाणीबाणी टाळण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, आशिष शेलारांचं केंद्रीय जलशक्ती विभागाला पत्र। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या परवान्यासाठी महापालिकेकडून टँकर चालकांची अडवणूक, शेलार यांचा आरोप। ठाणे महापालिकेतील गैरव्यवहाराबाबत यापुढेही आवाज उठवणार, पुराव्यासकट सर्व समोर आणणार, भाजप आमदार संजय केळकर यांचा इशारा। महापालिकेमधल्या गैरव्यवहारपर्यंत मी आवाज उठवला आणि पुढे देखील उदाहरणादाखल आणि त्याचे जे सगळे पुराव्यासकट हे मी समोर ठेवणार आहे। रत्नागिरीतील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर पक्षप्रवेश सोहळा संपन्न। उद्धव ठाकरेंनी बेटकरांना शिवबंधन बांधलं। उद्धव ठाकरेंनी कोकणात एक दौरा करावा, गद्दार औषधालाही राहणार नाहीत, सहदेव बेटकर यांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव साहेबांना इतकंच सांगेल, साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा, एक गद्दार राहणार ना औषधाला शिल्लक। 2029 मध्ये आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार, मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं, चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। मैदान अभी आगे है, हम फिर वापस आने वाले हैं। 2029च्या निवडणुका पहा काय होणार आहे। सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील आणि ते मुख्यमंत्री बनतील। 2029ला पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, बीकेसीतील इंडिया ग्लोबल फोरमच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मोदींचा उत्तराधिकारी कोण या मुद्द्यावर फडणवीसांचं उत्तर। No, I have said that it is not right time to think about successor of Mr. Modi because in 2029 Mr. Modi will be again Prime Minister. रायगडच्या विकास कामांबाबत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती, मात्र मंत्री भरत गोगावलेंची बैठकीला अनुपस्थिती। अजूनही ते नाराज आहेत का पालकमंत्री पदावरून? काय मला माहित नाही ते उपस्थित होते की नाही, पण मी ज्या वेळेला आज त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला उपस्थित होते। मला माहित नाही ते उपस्थित होते की नाही, आपल्याला कोणी माहिती दिली। आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीचा माझा काही संबंध नाही, अनुपस्थित होते। मला माहित। ठाकरेंच्या युवा सेनेचं राज्यपालांना उपहासात्मक पत्र, कलिना कॅम्पसमधील दुरुस्तीच्या कामावरून ठाकरेंच्या युवा सेनेचं पत्र। पत्रात कलिना कॅम्पसमध्ये शहांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख, तर अमित शहांची काळजी घ्यावी, उपहासात्मक टोला।